असं, परंतु ज्या विद्येतून पत्रकार घडतो, ज्या विद्यापीठातून पत्रकार घडतो, त्या विद्यापीठानं आपल्या संघटनेची दखल घेतली. याच्यापेक्षा आपल्याला आणखी काय हवं? प्रतिनिधित्व मिळावं. यानंतर बोलायचं झालं तर जसं मगाशी ॲडव्होकेट आपले म्हटले की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. लोकशाहीचा पहिला स्तंभ म्हणजे विधिमंडळ आलं. विधिमंडळ म्हणजे लोकप्रतिनिधी आले सगळे. दुसरा स्तंभ आला कार्यपालिका. कार्यपालिका म्हणजे अधिकारी वर्ग आला. तिसरा आला न्यायपालिका, न्याय व्यवस्था आली. आणि चौथा आला आपलं प्रसार माध्यम. हा प्रसार माध्यम आहे, हा कायम चौथा स्तंभ पाठीमागा असतो, लपलेला असतो. तो कुणालाही दिसत नाहीये, परंतु या तिघांच्यावर वचक ठेवणारा म्हणजे प्रसार माध्यम आहे. हे आपल्याला ज्ञात आहे का? त्याची आपल्या कार्याची आपण जाणीव करून घेतली का? किती लोकांनी आपण त्याचा अभ्यास केला? किती लोकांनी आपण पत्रकार म्हणून घेतो, संपादक म्हणून काम करतो? किती जाणीवेनं आपण त्यातनं काम करतो? मला वाईट वाटतंय की माझ्या पत्रकार, अधिस्वीकृती पत्रकार म्हणतो आपण, संपादक म्हणून घेतो, परंतु आपलंच केडर आपण आपल्यातलेच काही 1-2% लोकांच्यामुळे बदनाम होतोय. 1-2% लोकांच्यामुळे 98% लोक बदनाम होत आहेत. त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? पत्रकारितेबरोबर आपण सामाजिक सोशल ऍक्टिव्हिटी केली पाहिजे. सोशल ऍक्टिव्हिटीवर समाजाबरोबर आपण एकत्र गेलो पाहिजे. न्याय व्यवस्थेवर आपलं वचक पाहिजे, कार्यप्रणालीवर वचक पाहिजे, विधिमंडळावर वचक पाहिजे. तो आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. भिकाभाऊंनी सांगितलं मगाशी की आपल्याकडं फाईल असणं कितपत योग्य आहे. आमची सकाळी जी चर्चा झाली की आम्हाला मानधन दिलं नाही किंवा यादीवर पेपर घेतला नाही म्हणून आपण भांडत बसतो सरकारशी, पण त्याच्याबरोबर आपल्याकडे काय डॉक्युमेंट आहे तर काही नाही. बरेच लोक आपल्याकडे अज्ञानी आहेत की आपण पत्रकार, आपण शाणे आहे, परंतु त्याची कार्य करण्याची पद्धत शासनाची जे काय आहे, त्यांना डॉक्युमेंट कुठलं काय लागतं. जसं त्यांनी सांगितले जिल्हा माहिती अधिकाऱ्याला प्रत्येक महिन्यातले आपण अंक जेवढे आहेत तेवढे आपण पोच केले पाहिजे. तसं आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं पण असं केलेलं आहे की PIBला तुम्ही अंक 4 पोच करायचे, जे काय महिन्यात निघतील त्याची पोच आपल्याला ठेवायची. त्याची हजेरी तुम्हाला RNIला अजून 2 वर्षानंतर साहेब चालू होईल. तुमचा खरोखरच अंक निघतो की नाही हे बघितलं जाईल. हे कितपत लोकांना माहिती आहे? तर हे संघटित राहिल्यामुळं, संघटनेबरोबर एकत्र राहिल्यामुळं, 2-3 महिन्यातनं आपण एकत्र आल्यानंतर, विचार प्रणाली एकमेकाची देवाण घेतल्यानंतर हे लक्षात येणार. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की आपण संघटित राहणं गरजेचं आहे. संघटनेचं सभासद होणं गरजेचं आहे. एकत्र आलं, देवदर्शन हा आपला प्रपंच, विवाह प्रपंच कायम आहेच आहे, पण त्याच्यापासून अगोदर आपण पोट चाललं तर आपण व्यवस्थित काम करू शकणार आहे. त्यासाठी संघटित होणं फार गरजेचं आहे. मगाशी मला वाटते बीड जिल्ह्यातले काही म्हटले की कामगार ऍक्ट लागू करावा कर्मचाऱ्यांसाठी. तर कामगार ऍक्ट आपल्याला लागू आहे, परंतु कामगार ऍक्ट जर लागू करून घेतला आपण, जर त्यांच्याकडे आपल्याकडे किती कामगार आहेत जर त्यांना गव्हर्नमेंटला कळवलं तर आपल्याला त्यांचे कायदे कानून सगळे लागू होतात आणि ते अतिशय कडक कायदे आहेत. त्यामुळे आपले दैनिक लागू करून घेत नाहीत आणि आपण साप्ताहिक लागू करून काय करणार? आपण अडचणीत येऊ.